अनेक योजना ज्या आहेत ते या आरोग्यमंत्री कार्यकाळामध्ये आपण केलेल्या आहेत. नेमकं या सगळ्या प्रवासाबद्दल काय सांगाल? खरं तर हा सर्वसमावेशक प्रश्न आहे. हे 2.5 वर्षाच्या कालखंडाबाबतीत काय बोलाल? खरं तर समाधानी आहे. चांगल्या पद्धतीचं काम करता आलं, सर्व रुग्णांची सेवा करता आली, महाराष्ट्राची सेवा करता आली आणि स्वतःचं एक व्हिजन आरोग्याच्या बाबतीतलं ते कुठंतरी इनकॉर्पोरेट करायची संधी मला माझ्या मुख्यमंत्र्यांनी दिली. त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो. आणि ज्या पद्धतीनं आरोग्य विभाग आज काम करतो आहे संपूर्ण महाराष्ट्रातून PSC पासून जिल्हा रुग्णालयापर्यंत, तर अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांना मोटिवेट केलेलं आहे. ती लोकही ऑफिसर्स चांगल्या पद्धतीनं खात्यामध्ये योगदान देत आहेत. आणि तुम्ही बघितलं असेल 2-2.5 वर्षापूर्वीची आरोग्य विभागाची असणारी अवस्था आणि ह्या 2-2.5 वर्षामध्ये ज्या पद्धतीचं एक डेव्हलपमेंट, ज्या पद्धतीचं एक मोटिवेशन माझ्या खात्याला मिळालेलं आहे, ज्या पद्धतीचं वर्क अल्कोहोलिक प्रकार ज्याला म्हणू, माझ्या प्रत्येक खात्यातील माणूस काम करतो आहे, मला वाटतं ते त्यांच्या कामाकडे बघून मी स्वतः समाधानी आहे. तर तुमच्याकडे ही जबाबदारी आरोग्यमंत्री पदाची आली, त्याला आपला खरं तर विरोध होता अशी देखील चर्चा होती. तो नेमका विरोध कशासाठी होता आणि नंतर आरोग्यमंत्री पदाची जबाबदारी आपण घेतली आणि सुरुवातीचे निर्णय घ्यायला सुरुवात केली. कसा त्यावेळेचा अनुभव होता, त्या मंत्रिपदाचा अनुभव? नाही, विरोध असं नाही आहे, कारण माझ्या वरिष्ठांनी त्यांचा आदेशच असतो की माझी खंत दाखवली की बाबा माझं इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड आहे आणि मला मेडिकल विभागातलं ज्यावेळेस हे खातं देता येतं, थोडं मला इंजिनिअरिंगमधलं मिळालं तर मी आणखी चांगल्या पद्धतीनं त्याला योगदान देऊ शकतो आणि माझं व्हिजन त्या ठिकाणी इनकॉर्पोरेट करू शकतो. पण माझ्या मुख्यमंत्र्यांची माझ्यावरती एवढी खास मर्जी होती आणि त्यांनी सांगितलं की तानाजीराव, तुमचा इतिहास बघता आणि तुमचं सामाजिक काम बघता तुम्ही ह्या खात्याला चांगल्या पद्धतीचा न्याय देऊ शकता, ही भावना माझी आहे. कारण हे खातं मी 1.5 वर्ष चालवलेलं आहे आणि म्हणून ठरवून मी तुम्हाला हे खातं देतो आहे. जनतेची चांगल्या पद्धतीनं सेवा तुमच्या हातनं घडेल. आणि मग त्यांचा विश्वास सार्थ करण्यासाठी मी ते खातं स्वीकारलं, ते चॅलेंज स्वीकारलं. आणि तुम्ही बघितलं असेल गेल्या 2-2.5 वर्षामध्ये आज त्याची पुरवणी आलेली आहे. सगळीकडे आज पेपरलाही ते पब्लिश झालेलं आहे. 24 महिने 42 निर्णय ह्या खात्यामध्ये न भूतो न भविष्यती, की आतापर्यंतच्या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये जनतेप्रती की जनभावना लक्षात घेता सर्वसामान्य गोरगरिबांना शासन काय आहे किंवा उपचार पद्धती कशी असते, शासन आपल्याला कशा पद्धतीने मदत करतं आहे, ह्या पद्धतीचं एक 42 निर्णय जे घेतलेले आहेत ते पब्लिश झालेले आहेत आणि जनतेप्रती हे निर्णय घेतलेले आहेत. त्याच्यामुळं मला वाटतं हे सर्व निर्णय घेत असताना मला माझ्या संपूर्ण मंत्रिमंडळाची, माझे मुख्यमंत्री, माझे उपमुख्यमंत्री सगळ्यांचं सहकार्य लाभलं आणि 2 वर्ष चांगल्या पद्धतीनं महाराष्ट्रातल्या जनतेची सेवा करण्यास मिळाली. त्याबद्दल संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेला आणि माझ्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना मी धन्यवाद देतो. खरं तर मी अनुभव याच्यासाठी विचारला कारण काही दिवसात आता काही क्षणात खरं तर आचारसंहिता लागेल आणि त्यानंतर सरकार त्या ठिकाणी पुढचं कुठलं येईल याची सगळ्यांना उत्सुकता असणार आहे. मात्र जेव्हा हे मंत्रिपदाचं खातं तुमच्याकडे आलं होतं तेव्हा मागच्या मंत्र्यांनी नेमकं काय काम या ठिकाणी केलं होतं याची संपूर्ण डिटेल तुमच्या हातामध्ये जेव्हा आली होती, काय नेमक्या त्रुटी त्यावेळी तुमच्या समोर आल्या होत्या आणि त्यावरती कशा पद्धतीनं तानाजी सावंतांनी काम करायला सुरुवात केली? नाही, त्रुटी असं म्हणता येणार नाही, कारण तो कोरोनाचा काळ होता. त्याच्यामुळं मला वाटतं तात्कालीन मंत्री महोदयांना ह्या विकासाच्या बाबतीत किंवा आरोग्याच्या बाबतीत आपल्याला काय योगदान देणं आहे याच्यासाठी वेळच मिळाला नसावा. कारण कोरोना हे मोठं संकट, जागतिक संकट होतं आणि त्याच्यामुळंच महाराष्ट्र शासनाची किंवा आरोग्य खात्याची संपूर्ण ताकद त्याच्यामध्ये जात होती. आणि जसं हे खातं माझ्याकडे आलं त्याच्यातल्या त्रुटी मी बघितल्या की पहिलं की भरती प्रक्रिया असेल ह्या ठिकाणची ती ट्रान्सपरंट होणं गरजेचं असेल. तत्कालीन मंत्री महोदयाच्या काळामध्ये ही भरती प्रक्रियामध्ये अतिशय घोटाळे झाले असं आपल्याच माध्यमातून समजलं आणि भरती प्रक्रिया एका टप्प्यावरून ती रद्द करणे, हायकोर्टानं ती रद्द केली हेही समजलं. पण आम्ही ज्यावेळेस ह्या खात्याचं सूत्र हातात घेतली त्यावेळेस ही भरती प्रक्रिया म्हणजे अ टू क गटाची ही TCSकडे दिली, जे एक्झाम राबवतं. आणि मला वाटतं, मला सांगायला अभिमान वाटतो की ही प्रक्रिया राबवत असताना साध्या एक्झामच्या सेंटरवरती आम्ही कॉपीसुद्धा होऊ दिली नाही आणि अतिशय ट्रान्सपरंट पद्धतीनं 10,949 कर्मचाऱ्यांची भरती या ठिकाणी झाली. त्याच्यानंतर दुसरी भरती 1456 डॉक्टरांची MPSC डॉक्टरमधले सिलेक्शन केलं आणि एका क्लिकवरती माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या हस्ते आम्ही 1456 डॉक्टरांचे ऑर्डर्स ऑनलाईन त्यांच्या ID वरती आम्ही पाठवून दिल्या.
त्याच्यानंतर बदली प्रक्रियामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रचंड गोंधळ मागच्या तत्कालीन सरकारमध्ये होत होता आणि त्याच्यासाठी मी फेसलेस ट्रान्सफर ही कन्सेप्ट ॲडॉप्ट केली, त्यासाठी सॉफ्टवेअर तयार केलं आणि जवळपास 10 ते 11,000 कर्मचाऱ्यांच्या बदल्या ह्या फेसलेस त्यांनी प्रेफरन्सेस द्यायचे आणि कुणालाही भेटायचं नाही, काही नाही आणि पोर्टल चालू आहे तोपर्यंत आपले अर्ज अपलोड करायचे. अपलोड झाल्यानंतर सॉफ्टवेअरमध्ये 3-4 दिवसानं त्यांच्या ऑर्डर त्यांच्याच आय डीमध्ये त्यांना मिळल्या जातील कुठल्या ठिकाणी आपल्याला जॉईन व्हायचं आहे. त्याच्यामुळं तोही ह्या पद्धतीच्या बदली असेल किंवा तुमची भरती प्रक्रिया असेल किंवा औषध खरेदी ह्याच्यासाठी प्राधिकरण तयार केलं. त्याच्यामुळं अतिशय चांगल्या पद्धतीनं पॉझिटिव्हनं हे खातं सुरू झालं आणि त्याच्यामुळं ह्या खात्यातील सगळ्यात मोठं आस्थापना असलेलं हे खातं आहे. जवळपास 1.5 ते 2.25 लाख ह्या ठिकाणचे कर्मचारी आहेत. सगळ्यांची भावना अशी झाली की आताच ह्या पद्धतीनं खातं चाललं तर अतिशय चांगल्या पद्धतीनं आपण चाललेलो आहे आणि म्हणून तळागाळातल्या डॉक्टरापासून परिचारिकेपासून ह्या खात्यामध्ये योगदान देण्याची भावना, एक सामाजिक भाव ज्याला आपण म्हणू, म्हणजे ज्याला आपण समाजकार्य ज्याला म्हणू, तो रुजवण्यामध्ये मी सक्सेस झालो. आणि त्याच्यानंतर आज तुम्ही बघितलं असेल करोनानंतर अशा कुठल्याही पद्धतीची महामारी किंवा कुठल्याही पद्धतीचा हा आजार वाढला, साथीचा आजार वाढला असं कुठंही झालं नाही. कारण माझी संपूर्ण यंत्रणा ही 24/7 मी अलर्ट मोडवरती नेऊन ठेवली. त्या ठिकाणी मॉक ड्रिल घेतले, त्या ठिकाणी सरप्राईज व्हिजिट ठेवल्या, त्या ठिकाणी वरिष्ठ लोक आहेत, वरिष्ठ अधिकारी आहेत, त्या PSCपासून जिल्हा रुग्णालयापर्यंत त्यांच्या मीटिंग्स ठेवल्या आणि त्यांना मोटिवेटही केलं आणि काही वेळा त्यांना शासितही केलं. त्याच्यामुळं खात्यामध्ये एक मंत्री म्हणून माझा आदरयुक्त दरारा निर्माण झाला. त्याच्यामुळं आज प्रत्येक ठिकाणी प्रत्येक डॉक्टर हा पेशंटची अतिशय आपुलकीनं चांगल्या पद्धतीनं त्याची देखभाल करणं, त्याची विचारपूस करणं, त्याच्यावरती उपचार करणं. कारण त्यांना माहीत आहे की जर अशा पद्धतीचं त्याचा हेळसांड जर केली तर खातं आपल्याला विचारणार आहे आणि आपल्यावरती डायरेक्ट कारवाईही सुद्धा होऊ शकते. ह्या भावनेनं ते सुद्धा आज प्रेरित झाले आहेत. त्याच्यामुळं खात्यामध्ये माझ्या अंदाजानं मी आल्यापासून हे खातं 70 ते 80% इफिशियन्सीनं चालवण्यामध्ये मी यशस्वी झालो. नक्कीच. खरं तर जो विश्वास ठेवून साहेबांनी तुमच्याकडे खातं दिलं त्यामध्ये तुम्ही यशस्वी झाला सांगताय. मात्र एकीकडं शहरात अनेक ठिकाणी योग्य सुविधा तुमच्या माध्यमातून पोहोचलेल्या आहेत. ग्रामीण भागात गावगाडा असू दे, डोंगरी भागामध्ये काही प्रमाणात अजूनही काम करणं गरजेचं आहे असं वाटतं. कारण त्या दृष्टीनं सरकार म्हणून तुम्ही काय प्रयत्न या पुढच्या काळामध्ये करणार आहात? आणि निश्चितच आता आचारसंहिता लागेल, तुम्हाला विश्वास आहे आमचं सरकार पुन्हा येईल. पुढं काय नेमका योजना आहे करणं तुमच्या अजूनही डोक्यात होतं आणि पुढं संधी मिळाली तर त्या करणार? नाही, कसं आहे की जरी आता आज संध्याकाळी जरी आचारसंहिता लागली, उद्या लागली, आमच्या तिन्ही पक्षाला खात्री नाही, विश्वास आहे की परत महायुतीचं शासन प्रचंड बहुमतानं महाराष्ट्रामध्ये परत स्थापित होईल, माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली. आणि राहिला विषय अर्धवट राहिलेली कामं कुठली राहिलेली आहेत? बऱ्यापैकी आम्ही सक्सेस झालेलो आहे की आता ती कामं मार्गील. मागाशी मुशरफ साहेबांनी सांगितलं काही निविदा ऑनगोईंग आहेत, काही मेडिकल इक्विपमेंट येत आहेत, काही ठिकाणी रिनोव्हेशन चालले, काही हॉस्पिटल लोकार्पण करण्याचं राहिलेलं आहे, भरती प्रक्रिया चालू आहेत आणि अशा पद्धतीचं ज्याला डेव्हलपमेंट म्हणू आरोग्य विभागामध्ये प्रचंड प्रमाणात चालू आहे. आणि जे काही एक 10-11 निर्णय राहिलेले आहेत, मग लोकसंख्येच्या हिशोबानं असेल किंवा डिव्हिजन वाढवायच्या हिशोबानं असेल, आणखी त्या ठिकाणी आमच्या आरोग्याची आस्थापना बांधकामाची ती तयार करणं असेल किंवा हिरकणी कक्ष प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये तो मला तयार करायचा आहे. मगाशी साहेबांनी सांगितलं की 10% आरक्षित ज्या जागा आहेत रुग्णांच्यासाठी शहरामध्ये फ्री कॉस्टमध्ये फ्री उपचार त्यांच्यावरती व्हायला पाहिजे, ते अजून मानव तितकं त्याला यश आलेलं नाही. त्याच्या पुढचं आणखी राईट टू हेल्थ हा कायदा आम्हाला आणायचा आहे. त्याच्यानंतर आणखी आम्हाला एक मगाशी सांगले की गोल्डन आवर्समध्ये उपचार अगदी गावातल्या शेताच्या बांधापासून ते शहरातल्या फ्लॅटमध्ये राहणाऱ्या टॉवरमध्ये राहणाऱ्या व्यक्तीपर्यंत ही यंत्रणा माझी गोल्डन मिनिट्समध्ये पोचली पाहिजे. 15 ते 20 मिनिटामध्ये माझी आरोग्याची व्यवस्था त्याच्या ठिकाणी उपलब्ध झाली पाहिजे की जेणेकरून त्याला जीविताला होणारा धोका हा टळला पाहिजे आणि त्याला उपचार करून त्याचा जीव आम्ही वाचवण्यात सक्सेस झालं पाहिजे. त्यासाठी वॉर रूम असेल, त्याच्यासाठी जे काही यंत्रणा कुठले सॉफ्टवेअर ही आमचं पाईपलाईनमध्ये आहे. त्याच्यानंतर आणखी अँटी फ्रॉड ही सिस्टम मी त्या ठिकाणी अडॉप्ट केलेली आहे. त्या ठिकाणी जे डॉक्टरांच्या ज्या काय प्रेझेन्स आहेत, तुम्ही म्हणता की आम्ही तिथं जातो डॉक्टरच दिसत नाहीत, तर त्यांच्यासुद्धा जे त्या ठिकाणची ती प्रेझेन्स आहे CCTV मार्फत आमच्या वॉर रूमला तो डॉक्टर त्या ठिकाणी हजर आहे की नाही हे सुद्धा आमच्या
वरिष्ठांना दिसलं पाहिजे, ही कारवाई माझी पाईपलाईनमध्ये आहे. त्याच्यामुळं मला वाटतं जे काय 60-70% जे काय डोक्यामध्ये व्हिजन होतं ते ॲडॉप्ट करू शकलो. 30-40% व्हिजन राहिलेलं आहे. ते येत्या जे सरकार पुन्हा प्रस्थापित होईल त्याच्यामध्ये आम्ही डेफिनेट करू. ती संधी आम्हाला डेफिनेट महाराष्ट्रातली जनता देणार आहे. कारण ज्या पद्धतीनं आमचे मुख्यमंत्री एकनाथजीभाई शिंदे, आमचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली आमचं सरकार चाललं आहे. जी विकासाची गंगा आज आम्ही तळागाळापर्यंत, ज्याला विकास असा म्हणू की शेताच्या बांधापर्यंत आणि माझ्या माता भगिनीच्या उंबऱ्यापर्यंत हा विकास आम्ही पोचवलेला आहे. आणि जनतेला समजतं आहे. कारण आज ह्या ठिकाणचं जर विरोधकाचं कामच आहे की हे झालं ते झालं ते झालं, कारण त्यांना ते बोलल्याशिवाय त्यांचं अस्तित्वच टिकणार नाही. जर आपल्याला एवढं करूनसुद्धा आज देशामध्ये आज NDAचं सरकार आलेलं आहे मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली, त्या शासनाला बळकटी देण्यासाठी किंवा महाराष्ट्राचा विकास अखंडित निरंतर ठेवण्यासाठी केंद्राची प्रचंड प्रमाणात आपल्याला मदत लागणार आहे, त्यांचा निधी आणावा लागणार आहे. जर इथं वेगळ्या विचारसरणीचं वेगळ्या धाटणीचं सरकार आलं तर मला वाटतं 2-2.5 वर्ष आम्ही विकासाचा जो स्पीड पकडलेला आहे, आज 150-200 किलोमीटर पर आवरच्या यानं, त्याला खंडित होईल, स्पीड ब्रेकर त्याला बसेल. आणि मला वाटतं जर तशा पद्धतीचा निर्णय महाराष्ट्रात झाला तर महाराष्ट्र कमीत कमी 10 ते 15 वर्ष मागं गेल्याशिवाय राहणार नाही. पण दुसरी गॅरंटी मला ही आहे, महाराष्ट्र हा पुरोगामी आहे. महाराष्ट्रातली जनता ही विचारवंत आहे. कारण महाराष्ट्रामध्ये जे घडतं संपूर्ण देश त्याचं अनुकरण केलं जातं. त्याच्यामुळं महाराष्ट्रातली जनता अशी कुठलीही चूक करणार नाही की जी स्वतःचा विकास 10 ते 15 वर्ष मागं नेतील. आणि मला वाटतं मोदींच्या विचारांचं आणि महाराष्ट्रातल्या विकासासाठी म्हणून परत एकदा हे NDA सरकार, महायुतीचं सरकार, महाराष्ट्रातली जनता पुन्हा पुनर्स्थापित करील ह्याच्यावरती माझा ठाम विश्वास आहे. काही 2-3 प्रश्न घेतो. ज्या पद्धतीनं मंत्री मुश्रीफ यांनी काही कायदे करणे गरजेचे असं म्हटलं, जसं की MBBS झालेली काही डॉक्टर ग्रामीण भागामध्ये जाऊन त्यांनी तिथं प्रॅक्टिस देखील केली पाहिजे. शिवाय जे कोटामध्ये शिक्षणासाठी काही मुलं जातात तर ती कोटामध्ये नेमकं शिकवतात काय, त्याच्यावरती आपण सरकार म्हणून या ठिकाणी महाराष्ट्रात काम करणं गरजेचं आहे. इथंच शिकली पाहिजेत मुलं, अशा पद्धतीचं काही विचार करणं गरजेचं आहे असं सरकारनं म्हणून सांगितलं. नेमकं या सगळ्यामध्ये काय तुम्हाला वाटतं, कशा पद्धतीनं या पुढच्या काळात ही सगळी व्यवस्था इथंच महाराष्ट्रामध्ये होईल, त्याच्यावरती काही प्रयत्न तुमच्याकडून झालेले? नाही बघा, शेवटी ही लोकशाही आहे. पालकाला आपला मुलगा कुठं शिकवायचा नाही हे धोरणात्मक निर्णय घ्यायचा त्यांचा अधिकार आहे. ह्या ठिकाणी सुद्धा तशा फॅसिलिटी आहेत. सगळीच मुलं कोट्याला जातात, त्या ठिकाणी नीट ब्रेक करतात किंवा दिल्लीला जातात किंवा पुण्यात येतात, MPSC UPSC क्रॅक करतात, असं थोडीच आहे. एकलव्यसुद्धा भरपूर आहेत मुलं, स्वतः शिकतात, अभ्यास करतात, नोकरी करतात, त्याच्यातनं MPSC UPSC क्रॅक करतात, नीट क्रॅक करणारे विद्यार्थी आहेत. पण एक प्रोपोगंडा करणारे शेवटी ते प्रोफेशनल्स आहेत की आमची ही योजना आहे, तुम्ही इथं ॲडमिशन घेतली की तुमचं नीट क्रॅक होणार, तुमचा मुलगा डॉक्टर होणार. शेवटी हे मृगजळ असतं. मग पालकांनी त्याला किती रिस्पॉन्स द्यायचा किंवा किती द्यायचा नाही हे ठरवलं पाहिजे. तो एक भाग झाला. महाराष्ट्र शासनाच्या अखत्यारीतला हा विषय येत नाही, हा विषय येतो केंद्राच्या अखत्यारीतला. कारण कोटा ही राजस्थानमध्ये आहे, लक्षात, त्या ठिकाणी त्याच्यावरती निगराणी करणं. मग अशा पद्धतीचं काय तिथं मिसशिप होते का की जेणेकरून विद्यार्थ्यांना एक खोटं स्वप्न दाखवून तिथं अट्रॅक्ट केलं जातं, अट्रॅक्ट करून त्याचं मग आर्थिक शोषण केलं जातं किंवा त्याचं बौद्धिक शोषण केलं किंवा त्यालावरती मानसिक काय तणाव येतो. हा केंद्र शासनाने त्याचा विचार करायची गरज आहे. आणि महाराष्ट्रातल्या जनतेला आपल्या माध्यमातून मी असं सांगेन की कोटालाच गेलं पाहिजे, नीट क्रॅक होते, दिल्ली पुणे आणि मुंबईलाच राहिलं पाहिजे की मग MPSC UPSC क्रॅक व्हायला पाहिजे. ज्याच्यामध्ये एकलव्य व्हायची भूमिका आहे, ज्या विद्यार्थ्याची इंटेलेक्च्युअल लेवल चांगले आहे ते कुठेही राहून तो आपलं स्वप्न साकार करू शकतो. त्याच्यामुळं अशा कुठल्याही भूलथापाला बळी पडू नका, एवढंच आपल्या माध्यमातून मी आवाहन करतो. तर तुम्ही आव्हान तर केलेलं आहे, मात्र दुसरीकडं आता राजकीय प्रश्न अर्थात तुम्ही मंत्री म्हणून मला भेटलेलं तर विचारणं माझं कर्तव्य आहे. खरं तर कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागेल, जागा वाटपाचं नेमकं आता कुठंपर्यंत आले, शिंदे साहेबांनी विशेष करून अनेक जागा ज्या आहेत ते त्या ठिकाणी मागितली आहेत, त्याच्यासाठी आग्रह केलेला आहे. काय नेमकी आकडेवारी, त्यातून थोडी आकडेवारी आमच्यापर्यंत देखील आता पोहोचते का, काय नेमकं सुरू आहे? नाही, कसं आहे, आमचे पक्षाचे 3 नेते आहेत, आमच्या महायुतीत आम्ही एकत्र आहोत.
आमचे नेते एकनाथजीभाई असतील, राष्ट्रवादीचे नेते अजितदादा असतील आणि भाजपचे नेते देवेंद्रजी असतील, हे 3 नेते एकत्र बसून ह्याच्यावरती साधकबाधक विचार करून निर्णय घेतील. ह्याच्यामध्ये विनिंग हाच क्रायटेरिया असणार आहे. आणि त्याच्यामुळं मला वाटतं जसं आता आचारसंहिता लागेल त्याच्यानंतर हे सगळे आकडे आमच्या अगोदर तुमच्याकडेच येतील. त्याच्यामुळं आम्हीच तुम्हाला विचारेन की बाबा कुठल्या जागा कोणी घेणार आहे. त्याच्यामुळे त्याच्यावरची फारसं असं फार क्लिष्ट आहे. जसं महाआघाडीचं चाललेलं आहे की आमचा मुख्यमंत्र्याचा चेहरा डिक्लेअर करा, त्यांना मुख्यमंत्र्याची स्वप्न पडतात, त्याला मुख्यमंत्र्याचे स्वप्न पडतात, तिसऱ्या पक्षाला मुख्यमंत्र्याची स्वप्न पडतात. असं आमच्याकडं काहीही नाही. देवेंद्र फडणवीस साहेबांनीही सांगितलं की 80% जागा वाटपाचं सूत्र कायम झालेलं आहे, 20% राहिलेलं आहे. मला वाटतं हे सांगूनसुद्धा 3-4 दिवस झाले. आज 100% जागा वाटपाचं सूत्र 3 नेत्यामध्ये फायनल झालेलं असेल. 24 आवर्स किंवा 48 आवर्समध्ये आपल्यापर्यंत ते डेफिनेट येईल ह्याचा विश्वास मला आहे. तर तुम्ही कोल्हापुरात आहेत म्हणून कोल्हापूरचा प्रश्न विचारतो. कोल्हापूरमध्ये 6 जागांवरती यापूर्वी देखील शिवसेनेचा त्या ठिकाणी आमदार राहिलेला आहे. कोल्हापूरमध्ये आत्ता त्या ठिकाणी एकच आमदार जो आहे तो शिवसेनेचा पाहायला मिळत होता. मात्र आत्ता विशेष म्हणजे 6 जागांवर पुन्हा एकदा शिवसेना दावा करते. तुम्ही तुमचे सहकारी दावा करतायत, त्यामुळं या अनुषंगाने काही कोल्हापूरला ज्यादा या ठिकाणी उमेदवार मिळणार आहेत का आणि तसे काही प्रयत्न आता सुरू आहेत का? नाही, ह्याचा निर्णय आमचे 3 नेतेच एकत्र मिळून घेतील की विनिंग क्रायटेरिया हीच भूमिका तिन्ही पक्षाची आहे, तिन्ही नेत्याची आहे. त्याच्यामुळं फारसं मीडियानं त्याच्यावरती फारसं चिंताग्रस्त व्हायचं काय कारण नाही. कारण तिन्ही नेते विनिंग क्रायटेरिया लावल्यामुळं कुठली जागा, कुणाचं प्राबल्य, कुठल्या पक्षाचं प्राबल्य, कुठल्या मतदारसंघात आहे ह्याचा साधक बाधक विचार करून त्या जागा डेफिनेटली सोडतील. नक्कीच एक शेवटचाच प्रश्न विचारतो. एक खरं तर आता आचारसंहिता लागेल, तुम्हाला विश्वास देखील आहे पुन्हा एकदा आमचं सरकार येईल. चंद्रकांत दादा त्या ठिकाणी म्हणतात की 170हून अधिक जागा ज्या आहेत ते आम्ही महायुती म्हणून त्या ठिकाणी निवडून येईल. काय विश्वास तानाजी सावंतांना या ठिकाणी वाटतो? नाही, ज्या पद्धतीचं आत्ता महाराष्ट्रातली जनता आमच्याकडं ज्या आशेनं बघते, संपूर्ण महाराष्ट्र विकासाच्या दिशेनं वाटचाल करतो आहे, अगदी लहान मुलापासून आजोबा आजीपर्यंत, तर त्यांच्या हृदयात सुद्धा आहे की हेच सरकार परत रिपीट झालं पाहिजे. आणि ज्या जोशानं आज जनता आम्हाला साथ देते, ज्या ज्या भागात आम्ही जातो आहे त्या ठिकाणी ज्या पद्धतीचं आमचं स्वागत होतं आहे, मला वाटतं चंद्रकांत दादा पाटील साहेबांनी जे सांगितलं त्याच्यामध्ये वावगा असायचं काही कारण नाही. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. तर हे होते तानाजी सावंत. यांनी सविस्तरच अशी चर्चा जी ते आपल्यासोबत केलेली, त्यामुळे नक्कीच त्यांना देखील विश्वास आहे पुन्हा एकदा महायुतीच्या सरकारला जनता जी आहे ती स्वीकारेल. कॅमेरामॅन ओंकार वरडेसह शेखर पाटील, पुढारी न्यूज, कोल्हापूर.